मी खरंच सांगते म्हणजे मला आमच्या आमची ओळख तर खूप वर्षांपासूनची आहे पण एकत्र कधी काम केलं नाही आणि मी ना नियोजित असं काही डोक्यात ठेवून नव्हते गेले म्हणजे महेशच्या बाबतीत की बाबा दिग्दर्शक आहे मोठा मग त्याच्याबरोबर काम करताना कसं होईल सेटवर वगैरे असले काहीही विचार माझ्या डोक्यात नव्हते. मला ॲक्च्युली एक कॉन्फिडन्सच होता की आपण सगळे चांगलंच काम करणार आहोत एकत्र मस्त काम होणार आहे असं आणि सेटवर तसंच झालं. म्हणजे अक्षरशः पहिल्या सीनपासून असं कुठेही वाटलं नाही की आम्ही एकत्र कधीच काम केलेलं नाही आहे. इतकं सहज आणि सोपं होतं आमचं एकत्र काम करणं. त्यामुळे एक कम्फर्ट लेवल अगदी पहिल्या दिवसापासूनच होता आणि तो मला वाटतं की त्या जोडप्यात दिसणं फार गरजेचं होतं. कारण एक लिव्ड इन रिलेशनशिप दाखवायची जेव्हा असते तेव्हा स्क्रीनवर तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी एक ऑलरेडी जादू म्हणजे एवढ्या वर्षांची ऑलरेडी झालेली असते ते मुरलेलं एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच टप्प्यावर तुम्हाला दिसता येते पण त्यांना बघून असं वाटलं पाहिजे की अरे हे 30-40 वर्ष एकत्र आहेत. तर तो आणि प्रकार घडला त्यामुळे ते फार आनंदाची ती एक गोष्ट आहे. आणि तेजस सोबत तुम्ही आधी काम केलं आधी पण काम मी खूप कम्फर्टेबल आहे तेजस बरोबर. तेजस आणि मी अधूनमधून म्हणजे गप्पा मारायला पण एकमेकांना फोन करतो. सो तो खूपच छान मुलगा आहे आणि मला त्याच्यावर आहे विश्वास आहे ॲज अ डिरेक्टर. त्यामुळे मी मजेत काढले ते दिवस. ताई मला एक विचारावं वाटतं की असं आम्हाला खूप आवडतं आहोत तुम्हाला स्क्रीनवर पाहायला त्यामुळे जरा जास्त म्हणजे सिनेमांच्या ऑफर आल्या तुमच्याकडे तर त्या प्लीज खरंच करा म्हणजे किंवा मला हे कारण नक्कीच विचारावं वाटतं की काय कारण होतं ज्या मधल्या काळात तुम्ही जरा थोडे लांब गेला होतात काय होतं? नाही म्हणजे मला असं वाटतं की माझ्या घरच्या जबाबदाऱ्या खूप होत्या आणि त्याच्याबद्दल मला जरा फार उल्लेख करायचा नाही कारण सगळ्यांच्याच असतात. असं म्हणतात लोक की अरे सो वॉट म्हणजे 3-3 महिन्यांची मुलं झाल्यानंतर बायका काम करतातच आणि म्हणजे हॅट्स ऑफ. पण मला कदाचित तो बॅलन्स जमत नाही. कदाचित मी जेव्हा म्हणजे जे काही घरगुती चालू असतं त्याच्यामध्ये जेव्हा इन्व्हॉल्व्ड असते तेव्हा त्याच्यामधून बाहेर काढून मला म्हणजे भूमिका करणं जरा सोपं पडत नाही. आणि आत्ता कुठे जरा मुलगे माझे रुळावर आलेत असं म्हणू शकेन मी आणि त्यामुळे मी आउटडोअरचं काम घेऊ शकते. नॉर्मली कुठलेही आजकाल मुंबईत फार कमी गोष्टी बनत आहेत तर बाहेर आणि ते पण 15-20 दिवस एकत्र असं काम असतं तर ते आता जमायला लागलंय मला. त्यामुळे मी तुला फ्रँकली सांगते 2022 पासून मी बाहेर गावचं काम घेऊ शकत होते. अशी मीच ठरवलेली परिस्थिती आहे असं काही नाही आहे. तर त्यामुळे कदाचित मी कमी दिसले आणि आता दिसेन होपफुली. आणि ते मराठी दिग्दर्शकांना वाटतं तुम्ही हिंदीच काम करताय तर त्यांना काय स्पष्टीकरण द्यायचं असेल तर सांगा प्लीज. नाही मला तर म्हणजे इनफॅक्ट मराठी गैरसमज आहेत करणं म्हणजे मला खूप आनंदाची गोष्ट वाटते कारण एकतर एक कम्फर्ट लेवल असतो. कुठलेही म्हणजे पहिल्यांदा सुद्धा तुम्ही जर कुठल्याही युनिट बरोबर काम करत असलात तर काही गोष्टी मी गृहीतच धरते एक कम्फर्ट लेवलच्या बाबतीत. त्यामुळे ते इनफॅक्ट खूप म्हणजे मला स्वागत करेन मी अशा भूमिका माझ्याकडे आल्या तर. पण मिसयूज नाही करू म्हणजे कधी कधी असं होतं ना की अरे 2 दिवसाचं काम आणि 3 दिवसात तर तसं मला सध्या तरी करायचं नाही आहे. कारण काय होतं की एकदा तुम्ही तशा प्रकारच्या भूमिका घ्यायला लागलात की मग त्याला काही म्हणजे सुमारच नाही मग तुम्हाला तसंच मिळत जातं. ते मला सिलेक्शन असणार आहे राखीव. येस चालेल पण नक्कीच 2025 मध्ये आपण हा संकल्प करूया गुढीपाडवा आत्ताच झालाय की आम्हाला तुम्ही जास्त दिसा हे नक्की. आणि सर वारी